नमस्कार मित्रांनो, चैत्राच्या त्या मंगलमयी पहाटे जेव्हा सूर्याची पहिली सोनेरी किरणे धरणीला स्पर्श करतात तेव्हा एका नव्या युगाचा प्रारंभ होतो. पण तुम्हाला माहीत आहे का की ज्या दिवशी आपण आपल्या दारी उंच गुढी उभारतो त्याच दिवशी सृष्टीचे रचयिता भगवान ब्रह्मदेवांनी या अथांग विश्वाची निर्मिती केली होती. ती वेळ कशी असेल जेव्हा चहूकडे केवळ अंधकार होता आणि अचानक दैवी तेजाने सृष्टी उजळून निघाली. आज आपण अशा एका प्राचीन कालखंडात जाणार आहोत जिथे ऋषीमुनींचे आश्रम, पवित्र नद्यांचा खळाळाट आणि देवांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही पावन धरा आपल्याला एका विलक्षण प्रवासावर घेऊन जाईल. ही केवळ सणाची गोष्ट नाही तर आपल्या अस्तित्वाची आणि विजयाची गाथा आहे. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. भक्तांनो, अशाच अत्यंत प्राचीन आणि भावपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या धार्मिक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कमेंट्समध्ये जय ब्रह्मदेव लिहायला विसरू नका आणि ही कथा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करून धर्माचा प्रसार करा. अतिप्राचीन काळी जेव्हा काळाचे अस्तित्वही नव्हते आणि चहूकडे केवळ एक अनंत, अथांग आणि गूढ असा अंधकार पसरलेला होता, तेव्हा त्या शून्य अवकाशात केवळ एकाच महान चैतन्याचा वास होता आणि ते चैतन्य म्हणजे साक्षात परमेश्वर होय. त्या निराकार स्वरूपातून जेव्हा विश्वाची निर्मिती करण्याचा संकल्प झाला तेव्हा कमळाच्या पुष्पावर विराजमान झालेल्या चतुर्मुख ब्रह्मदेवांचे प्रकटीकरण झाले. सृष्टीची रचना कशी करावी या विचारात ब्रह्मदेव मग्न असताना त्यांच्या दिव्य तेजाने अवघा अवकाश उजळून निघाला आणि त्या क्षणी त्यांनी चैत्रशुद्ध प्रतिपदेचा शुभमुहूर्त निवडला. ही तीच वेळ होती जेव्हा ऋषीमुनींच्या तपश्चर्येचे फळ म्हणून विश्वातील पहिली सोनेरी किरणे आकाशातून पृथ्वीच्या दिशेने झेपावणार होती. ब्रह्मदेवांनी जेव्हा आपल्या कमंडलूतून पवित्र जल हातावर घेतले आणि मंत्रोच्चार सुरू केला तेव्हा अथांग समुद्राच्या गर्भातून धरणीमाता हळूहळू वर येऊ लागली. चहूकडे पर्वतांच्या उत्तुंग रांगा, खळाळणाऱ्या नद्या आणि घनदाट अरण्यांची निर्मिती होऊ लागली. या अरण्यांमध्ये अशोकाची झाडे, चंदनाचा सुगंध आणि पारिजातकाचा वर्षाव होत होता. प्राचीन ऋषींच्या आश्रमात होमाचा अग्नी प्रज्वलित झाला होता आणि वेदांच्या ऋचांनी अवघे वातावरण पवित्र झाले होते. नदीच्या काठी वसलेल्या एका आश्रमात बसलेले वशिष्ठ ऋषी आपल्या शिष्यांना सृष्टीच्या या चमत्काराबद्दल सांगत होते की आजचा दिवस हा केवळ काळाची गणना करण्याचा दिवस नाही तर तो मांगल्याचा आणि विजयाचा प्रतीक आहे. ज्या क्षणी ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना पूर्ण केली त्या क्षणी स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली आणि गंधर्वांनी मंगलगान गायला सुरुवात केली. अप्सरांनी नृत्याविष्कार सादर केले आणि समस्त देवतांनी या नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ब्रह्मलोकात गर्दी केली. पृथ्वीवर मानवी वस्तीची सुरुवात होताना मनु आणि शतरूपा यांनी याच दिवशी पवित्र स्नान करून सूर्याची उपासना केली. त्या काळी मंदिरेही केवळ पाषाणाची वास्तू नव्हती तर ती चैतन्याची जिवंत केंद्रे होती जिथे सुवर्ण कलश सूर्याच्या प्रकाशात तळपत असत. राजवाड्यांचे दरवाजे अष्टगंधाने माखलेले होते आणि घराघरासमोर रांगोळ्यांच्या माध्यमातून निसर्गाचे आभार मानले जात होते. ब्रह्मदेवांच्या मुखातून निघालेले प्रत्येक अक्षर हे सृष्टीचा एक एक घटक बनत गेले, जसे की नद्यांचे जल, पर्वतांचे धैर्य आणि वृक्षांची शीतलता. ज्यावेळी ही सृष्टी साकारत होती तेव्हा निसर्ग स्वतःला नटवत होता. कोकिळेचा मंजूळ आवाज दऱ्याखोऱ्यात घुमत होता आणि मयूर आपला पिसारा फुलवून सृष्टीच्या या नवचैतन्याचे स्वागत करत होते. ऋषीमुनींनी आपल्या योगबलाने हे जाणले होते की चैत्रशुद्ध प्रतिपदा हाच तो दिवस आहे ज्या दिवशी नकारात्मकतेचा नाश होऊन एका नवीन युगाची पहाट होणार आहे. म्हणूनच या दिवसाला गुढीपाडवा असे नाव प्राप्त झाले, कारण गुढी म्हणजे विजयाची पताका आणि पाडवा म्हणजे प्रतिपदेचा सण. भगवान विष्णूंनी देखील या सृष्टीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि चराचरात आपले अस्तित्व निर्माण केले. त्या काळातील घरे ही शेणामातीने सारवलेली आणि तुळशीच्या वृंदावनाने नटलेली असायची. प्रत्येक दारासमोर बांबूच्या काठीला भरजरी रेशमी वस्त्र बांधून त्यावर कडुनिंबाची पाने, फुलांचा हार आणि तांब्याचा गडवा पालथा घालून गुढी उभारण्याची परंपरा याच प्राचीन काळातून सुरू झाली. हे केवळ प्रतीक नव्हते तर ते ब्रह्मांडाच्या शक्तीला आपल्या घरात आमंत्रित करण्याचे एक साधन होते. ब्रह्मदेवांनी जेव्हा या विश्वाचे चक्र फिरवायला सुरुवात केली तेव्हा काळाची विभागणी झाली, ऋतूंची चक्र ठरली आणि मानवाच्या भाग्याचा उदय झाला. या प्राचीन काळातील ऋषीमुनींनी असे सांगितले होते
की जो कोणी या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करेल आणि सृष्टीच्या रचयित्याची पूजा करेल त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट होतील. अरण्यातील शांतता आणि त्यातून वाहणारा मंद वारा जणू ब्रह्मदेवांच्या श्वासाची जाणीव करून देत होता. नद्यांच्या पात्रात देवांनी स्नान केले आणि तीर्थाची निर्मिती झाली. प्रत्येक तीर्थावर एक शक्तिपीठ स्थापन झाले, जिथे आदिमाया शक्तीचा वास होता. सृष्टीच्या या प्रारंभीच्या काळात कोणताही रोग, द्वेष किंवा मत्सर नव्हता. केवळ शुद्ध भक्ती आणि निसर्गाप्रती कृतज्ञता होती. राजवाड्यांमध्ये राजा आपल्या प्रजेच्या सुखासाठी मोठे यज्ञ करत असे आणि ऋषींच्या आश्रमात ज्ञानाचा अमृतकुंभरिता केला जात असे. गुढी उभारताना वापरलेला कडुनिंब हा मानवाच्या जीवनातील कडूगोड अनुभवांचे संतुलन राखण्याचे प्रतीक ठरला. ब्रह्मदेवांनी सृष्टीच्या प्रत्येक कणात आपले अंशरूपाने वास्तव्य केले, मग तो मातीचा कण असो वा आकाशाचा अथांग विस्तार. या पहिल्या टप्प्यात आपण पाहिले की कशा प्रकारे एका शून्यातून या महान विश्वाची निर्मिती झाली आणि मानवासाठी एका नवीन कालखंडाची द्वारे उघडली. सृष्टीच्या निर्मितीनंतर जेव्हा पृथ्वीवर प्रथमच चैत्र महिन्याचे आगमन झाले, तेव्हा अवघा निसर्ग एका विलक्षण आनंदात न्हाऊन निघाला होता. आणि या बदलाचे साक्षीदार होते ते म्हणजे सप्तर्षींच्या आश्रमात राहणारे महान तपस्वी. ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केल्यानंतर या धरेला अधिक चैतन्यमयी बनवण्यासाठी ऋतुचक्राची स्थापना केली होती आणि त्यातील वसंत ऋतू हा सर्व ऋतूंचा राजा म्हणून घोषित झाला होता. अरण्यातील प्रत्येक वृक्ष आता नव्या पालवीने नटला होता आणि जुन्या पानांचा त्याग करून निसर्ग जणू नवीन जन्माची सिद्धता करत होता. वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात पहाटेच्या वेळी जेव्हा धुक्याची चादर हळूहळू सरकत होती, तेव्हा आश्रमातील शिष्यांनी पाहिले की पवित्र गंगा नदीचे पाणी अधिकच निर्मळ आणि संथ झाले आहे. नद्यांच्या काठावर असलेल्या प्राचीन मंदिरांच्या घंटांचा नाद पहाटेच्या शांततेत घुमत होता आणि त्या ध्वनीने पशुपक्ष्यांमध्येही एक निराळीच ऊर्जा संचारली होती. अरण्यातील त्या प्राचीन वटवृक्षाखाली बसून ध्यानस्थ झालेल्या ऋषींच्या तेजोमय मुद्रेवर सूर्याची पहिली किरणे पडताच त्यांना साक्षात्कार झाला की ही केवळ ऋतुबदलाची वेळ नाही, तर ही वेळ आहे सृष्टीच्या शक्तीला जागृत करण्याची. ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी मानवाला निसर्गाशी जोडून राहण्याचा संदेश दिला होता आणि म्हणूनच या दिवशी निसर्गातील प्रत्येक घटकाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. ऋषींनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले की नक्षत्रांची स्थिती बदलत आहे आणि ग्रहतारे एका विशिष्ट राशीत प्रवेश करत आहेत, जे मानवासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. राजवाड्यांमधून राजगुरूंनी राजाला निरोप पाठवला की आता प्रजेला गुढी उभारण्याचे महत्त्व सांगण्याची वेळ आली आहे, कारण हा दिवस केवळ काळाची गणना करण्याचा नसून तो मानवी आत्म्याचा विजयाचा प्रतीक आहे. वनातील सुगंधित पुष्पांचा वास दशदिशांना पसरला होता आणि प्रत्येक फुलाच्या पाकळीवर पडलेले दवबिंदू जणू ईश्वराचे अस्तित्व अधोरेखित करत होते. प्राचीन काळातील त्या महान ऋषींनी आपल्या यज्ञशाळेत हवीरभाग अर्पण करताना अग्निदेवतेची प्रार्थना केली की या नवीन वर्षात सर्व जीवांचे कल्याण व्हावे आणि धरणीमाता धान्याने समृद्ध व्हावी. अरण्यातील नद्यांच्या प्रवाहातून येणारा तो शीतल वारा जणू सांगत होता की जीवनातील चढ-उतार हे निसर्ग नियमानुसार आहेत आणि म्हणूनच कडुनिंबाच्या पानांचे सेवन करून नवीन वर्षाची सुरुवात करणे आवश्यक आहे. त्या काळी ऋषींच्या आश्रमात कडुनिंबाच्या झाडाला विशेष महत्त्व दिले जाई, कारण ते झाड केवळ औषधी नव्हते, तर ते नकारात्मक ऊर्जेला नष्ट करणारे एक दैवी कवच मानले जात असे. आश्रमातील कुमारांनी वनातून ताजी फुले आणि आंब्याच्या डहाळ्या आणून आश्रमाचे द्वार सजवले होते आणि मातीच्या कुंड्यांमध्ये सुवासिक धूप लावून वातावरण शुद्ध केले होते. ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रांनी म्हणजे सनतकुमारांनी याच दिवशी पृथ्वीवर दिव्य ज्ञानाचा प्रसार केला, ज्यामुळे मानवाला धर्माचे आणि अधर्माचे ज्ञान प्राप्त झाले. प्राचीन मंदिरांच्या गर्भगृहात देवासमोर तेवत असलेले नंदादीप हे साक्ष देत होते की अंधकार कितीही मोठा असला तरी ज्ञानाचा एक लहानसा दिवा त्याला नष्ट करू शकतो. सृष्टीच्या या प्रारंभीच्या काळात प्रत्येक जीवामध्ये एक नैसर्गिक ओढ होती, जिच्यामुळे ते एकमेकांशी आणि निसर्गाशी जोडलेले होते. वनातील हरिणांचे कळप आनंदाने उड्या मारत होते आणि नद्यांमधील मासे जलाच्या उसळत्या लाटांवर स्वार होऊन सृष्टीच्या या नवचैतन्याचे स्वागत करत होते. ब्रह्मदेवांनी ज्या प्रकारे सृष्टीच्या कणाकणात प्राण भरले होते, त्याच प्रकारे ऋषींनी आपल्या मंत्रशक्तीने या दिवसाला पवित्र केले होते. राजवाड्यातून जेव्हा नगारे वाजवले गेले तेव्हा प्रजेला समजले की आता आनंदाची घटिका जवळ आली आहे
प्रत्येक घरातील गृहिणीने आपल्या अंगणात शेणाने सारवून त्यावर शुभ्र रांगोळी काढली होती, ज्यामध्ये कमळाच्या फुलांच्या आकृत्या होत्या, जे ब्रह्मदेवांचे प्रतीक मानले जाई. प्राचीन भारतातील त्या गावांमध्ये प्रत्येक घराच्या छतावर आणि द्वारावर तोरणे लावण्यात आली होती, जी मांगल्याचे प्रतीक होती. ऋषींनी शिष्यांना सांगितले की जसा सूर्य अंधकार चिरून बाहेर येतो, तसाच मानवाने आपल्या मनातील विकारांचा त्याग करून नवीन वर्षात प्रवेश केला पाहिजे. या टप्प्यात आपण पाहिले की कशाप्रकारे निसर्ग आणि ऋषीमुनींनी मिळून या पवित्र दिवसाच्या स्वागताची तयारी केली आणि मानवाला निसर्गाच्या जवळ नेले. ही परंपरा केवळ एका सणाची नसून ती मानवी जीवनाच्या शुद्धीकरणाची एक प्रक्रिया आहे, जी प्राचीन काळापासून अखंड चालत आली आहे. ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने नाहून निघालेली ही धरा आता एका मोठ्या विजयासाठी सिद्ध झाली होती, आणि त्या विजयाचे प्रतीक म्हणजे ती उंच गुढी, जी आता प्रत्येक दारी डौलाने उभी राहणार होती. जेव्हा सृष्टीचे सौंदर्य कळसाला पोहोचले होते आणि ऋषीमुनींच्या आश्रमात वेदांचे पठण शिगेला पोहोचले होते, तेव्हा आकाशात एका दिव्य तेजाचा उगम झाला आणि साक्षात इंद्रदेवांनी देखील या मंगलमयी तिथीला स्वर्गातून पृथ्वीकडे धाव घेतली. प्राचीन काळात जेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी आणि सत्याची स्थापना करण्यासाठी देवांनी मानवाला मार्गदर्शन करण्याचे ठरवले, तेव्हा ब्रह्मदेवांनी हे स्पष्ट केले होते की विजय हा केवळ तलवारीने मिळत नाही, तर तो उच्च विचारांनी आणि संयमाने मिळतो. या दिवशी राजवाड्याच्या प्रांगणात एक भव्य सभा भरली होती, जिथे हजारो ब्राह्मण आणि विद्वान एकत्र आले होते. त्यांच्या हातातील दर्भाची आसने आणि कपाळावरचे भस्म हे त्यांच्या तपश्चर्येची साक्ष देत होते. राजाने आपल्या सिंहासनावरून उठून ऋषींना प्रश्न विचारला की या नवीन वर्षाच्या प्रारंभी आपण असे काय करावे, ज्यामुळे येणारा काळ सुखाचा आणि समृद्धीचा ठरेल. तेव्हा वशिष्ठ ऋषींनी स्मितहास्य करून सांगितले की हे राजा, आजचा दिवस हा ब्रह्मध्वज उभारण्याचा दिवस आहे. ब्रह्मध्वज म्हणजेच आजच्या काळात आपण ज्याला गुढी म्हणतो, ती या विश्वाच्या निर्मितीचा आणि विजयाचा ध्वज आहे. ऋषींनी आज्ञा दिली की वनातून सर्वात सरळ आणि मजबूत असा बांबूचा वंश निवडून आणावा, जो लवचिक असूनही कधी तुटणार नाही, कारण तो मानवाच्या सहनशीलतेचे प्रतीक आहे. त्या बांबूच्या काठीला पवित्र गंगेच्या जलाने स्नान घालून त्यावर सुवर्ण रंगाचे भरजरी वस्त्र चढवले गेले, जे चैतन्याचे आणि समृद्धीचे दर्शन घडवत होते. त्या वस्त्राच्या वरच्या बाजूला कडुनिंबाची पाने आणि डहाळ्या बांधल्या गेल्या, ज्यातून हा संदेश मिळत होता की जीवनातील दुःखाला आनंदाने स्वीकारले पाहिजे. कडुनिंबाचा कडू रस जेव्हा शरीरात जातो, तेव्हा तो जसा शुद्धीकरण करतो, तसेच जीवनातील संकटे आपल्याला अधिक मजबूत करतात. त्यानंतर त्यावर सुवासिक फुलांचा हार आणि साखरेच्या गाठींची माळ अर्पण करण्यात आली, जी जीवनातील गोडव्याचे प्रतीक होती. सर्वात शेवटी त्या काठीच्या शिखरावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश पालथा घातला गेला, जो पूर्णत्वाचे आणि ईश्वरी कृपेचे द्योतक होता. जेव्हा ही गुढी राजवाड्याच्या उंच गच्चीवर आणि सामान्य प्रजेच्या दारासमोर उभारली गेली, तेव्हा असे वाटले जणू पृथ्वीने आकाशाकडे आपले हात उंचावून देवांचे आभार मानले आहेत. त्या प्राचीन काळात गुढी उभारताना मंत्रोच्चार केले जात असत, ज्यामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सात्विकता पसरत असे. वारुळातील नागदेवतांपासून ते आकाशातील गरुडापर्यंत सर्वच जीव या ध्वजाकडे आदराने पाहत होते. ही केवळ लाकडी काठी नव्हती, तर ती ब्रह्मांडातील शक्तीला पृथ्वीवर खेचून आणणारी एक चुंबकीय शक्ती बनली होती. घराघरातून सुवासिक पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जात होता, ज्याचा सुगंध वाऱ्यासोबत पूर्ण नगरात पसरला होता. लहान मुले नवीन सुती वस्त्रे परिधान करून अंगणात खेळत होती आणि वडीलधारी माणसे त्यांना सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सांगत होती. ऋषींनी हे देखील सांगितले की ज्याप्रमाणे गुढी उंच उभी असते, त्याचप्रमाणे मानवाचे ध्येय देखील उच्च असले पाहिजे आणि त्याचे पाय जमिनीवर म्हणजे धर्माच्या अधिष्ठानावर असले पाहिजेत. त्याचवेळी वनातून वाहणाऱ्या नद्यांच्या प्रवाहात ऋषींनी अर्घ्य अर्पण केले आणि सूर्याला वंदन केले, कारण सूर्य हाच काळाचा खरा नियंता आहे. या दिव्य दिवशी ब्रह्मदेवांनी स्वतः पृथ्वीवर अदृश्य रूपाने भ्रमण केले आणि ज्यांनी भक्तिभावाने ही गुढी उभारली होती, त्यांना अक्षय सुखाचा आशीर्वाद दिला. नगराच्या मुख्य चौकात विशाल रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या, ज्यामध्ये सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांच्या आकृत्या कोरल्या होत्या, जे हे दर्शवत होते की मानवी जीवन या संपूर्ण ब्रह्मांडाचा एक अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळच्या त्या शुद्ध वातावरणात जेव्हा शंखाचा नाद झाला, तेव्हा असे वाटले की प्रत्यक्ष काळ थांबला आहे आणि सृष्टी पुन्हा एकदा नवीन उमेदीने सुरू झाली आहे.
या टप्प्यात आपण पाहिले की कशा प्रकारे गुढीची रचना ही विज्ञानावर आणि अध्यात्मावर आधारित आहे आणि ती मानवाला कशा प्रकारे सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. आता सृष्टी पूर्णपणे सज्ज झाली होती एका अशा युगासाठी जिथे भक्ती आणि शक्तीचा संगम होणार होता. गुढी उभारल्यानंतर त्या मंगलमय वातावरणात एक अतिशय महत्त्वाची परंपरा सुरू झाली आणि ती म्हणजे कडुनिंबाच्या पानांचे सेवन करणे, ज्याचे रहस्य वशिष्ठ ऋषींनी आपल्या शिष्यांना त्या प्राचीन अरण्यात एका विशाल वृक्षाखाली बसून समजावून सांगितले. ऋषी म्हणाले की निसर्गातील प्रत्येक वनस्पती ही देवाचा अंश आहे, परंतु चैत्रशुद्ध प्रतिपदेच्या दिवशी कडुनिंबाच्या वृक्षाला एक वेगळेच आध्यात्मिक आणि शारीरिक महत्त्व प्राप्त होते, कारण या दिवशी पृथ्वीवरील वातावरणात होणारे बदल आपल्या शरीरासाठी आव्हानात्मक असतात. प्राचीन काळच्या त्या शुद्ध वातावरणात जेव्हा सूर्याची प्रखरता वाढू लागते तेव्हा मानवी शरीरातील उष्णता संतुलित करण्यासाठी आणि मनातील नकारात्मक विचारांचे शमन करण्यासाठी या कडू पानांचा उपयोग केला जातो. हे ऐकून सर्व शिष्य थक्क झाले. वशिष्ठ ऋषींनी सांगितले की केवळ गोड खाऊन जीवन समृद्ध होत नाही, तर जोपर्यंत आपण कडू अनुभवांना पचवत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या सुखाची किंमत कळत नाही. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे कडुनिंबाची पाने, जिरे, ओवा, हिंग आणि गूळ यांचा एकत्र गोळा करून तो प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची प्रथा पडली. हा प्रसाद जेव्हा जिभेला स्पर्श करतो तेव्हा सुरुवातीला येणारी कडवट चव मानवाला हे शिकवते की येणाऱ्या वर्षात संकटे येतील, पण त्यानंतर मिळणारा गुळाचा गोडवा हा यशाचा आनंद द्विगुणित करेल. राजवाड्याच्या स्वयंपाकघरातही त्या काळी राण्या आणि दासी मिळून या प्रसादाची तयारी करत असत आणि राजा स्वतः आपल्या प्रजेला हा संदेश देत असे की आरोग्याशिवाय कोणतेही राज्य टिकू शकत नाही. वनातील नद्यांच्या काठी राहणारे तपस्वी या दिवशी केवळ कडुनिंबाच्या पानांच्या रसावर राहून आपली साधना अधिक तीव्र करत असत, कारण या पानांमध्ये रक्ताचे शुद्धीकरण करण्याची अफाट शक्ती असते असे मानले जाई. प्राचीन भारतातील त्या घरांमध्ये जेव्हा हा प्रसाद दिला जाई तेव्हा घरातील वडीलधारी मंडळी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देत असत की तुझे आयुष्य या कडुनिंबासारखे आरोग्यदायी आणि गुळासारखे गोड असावे. त्याचवेळी नगराच्या मुख्य चौकात ब्रह्मदेवांच्या मूर्तीला या पानांचा अभिषेक घातला जात असे, कारण ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टीची पाने उलटली तेव्हा त्यांनी सर्वप्रथम या आरोग्यदायी वृक्षाची निर्मिती केली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. अरण्यातील शांततेत जेव्हा पक्ष्यांचा किलबिलाट वाढला तेव्हा असे वाटले जणू ते पक्षीही या निसर्गोपचाराचा आनंद घेत आहेत, कारण चैत्राच्या या महिन्यात कडुनिंबाच्या झाडाला पांढरी शुभ्र फुले येतात, ज्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी संपूर्ण वनाला मोहून टाकतो. ऋषींनी पुढे असेही स्पष्ट केले की ज्याप्रमाणे कडुनिंबाचे झाड स्वतः कडू असूनही जगाला शुद्ध हवा आणि सावली देते, त्याचप्रमाणे सत्पुरुषांनी देखील जगातील लोकांच्या कडू टीका सहन करून त्यांना केवळ सुख आणि ज्ञान दिले पाहिजे. ही केवळ एक शारीरिक क्रिया नव्हती, तर तो एक मानसिक संस्कार होता जो प्राचीन काळातील पिढ्यांवर केला जात असे, जेणेकरून ते कोणत्याही संकटात डगमगणार नाहीत. गुढीच्या काठीला बांधलेली ती कडुनिंबाची पाने वाऱ्याच्या लहरीवर डुलत असताना घरातील प्रत्येकाला हे आठवण करून देत असत की निसर्ग हाच आपला सर्वात मोठा गुरु आहे. त्या काळी राजवैद्य देखील या दिवशी घराघरात जाऊन कडुनिंबाच्या औषधी गुणांचे महत्त्व सांगत असत आणि लोक मोठ्या उत्साहाने आपल्या अंगणात या वृक्षाचे रोपण करत असत. ज्या क्षणी तो प्रसाद ग्रहण केला जाई त्या क्षणी भक्तांच्या मनात एक प्रकारचा संयम आणि शांती निर्माण होत असे, जी त्यांना संपूर्ण वर्षभर ऊर्जा पुरवत असे. ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना करताना मानवाच्या आहाराचा जो विचार केला होता त्याचे हे उत्तम उदाहरण होते की कशा प्रकारे ऋतू बदलताना आपल्या शरीराची काळजी घ्यावी लागते. या प्रक्रियेमुळे समाजात एक प्रकारची शिस्त निर्माण झाली होती आणि लोक निसर्गाच्या प्रत्येक कृतीकडे कृतज्ञतेने पाहू लागले होते. कडुनिंबाच्या पानांचा तो हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक होता, तर त्यातील कडवटपणा हा जीवनातील संघर्षाचा आरसा होता. अशा प्रकारे या चौथ्या टप्प्यात आपण पाहिले की कशा प्रकारे एका साध्या पानाचा संबंध मानवाच्या आरोग्याशी, मनाच्या शांतीशी आणि थेट ब्रह्मदेवांच्या सृष्टीरचनेशी जोडलेला आहे. आता संपूर्ण नगर या दिव्य प्रसादाने पावन झाले होते आणि लोक पुढच्या सोहळ्याची वाट पाहत होते, जो त्यांच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग होता. सृष्टीरचनेच्या या महान कथेत काळाचे चक्र पुढे सरकत राहिले
आणि त्रेतायुगातील तो सुवर्ण क्षण आला ज्याने गुढीपाडव्याच्या सणाला एका वेगळ्याच शौर्याचे आणि आनंदाचे स्वरूप प्राप्त करून दिले. अयोध्येचा तो परिसर जो अनेक वर्षांपासून आपल्या लाडक्या रामरायाच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसला होता, तो आता चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दीपोत्सवाने आणि विजयाच्या जल्लोषाने नाहून निघणार होता. वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात जसा सृष्टीरचनेचा सोहळा साजरा होत होता, तसाच सोहळा आता अयोध्येच्या राजवाड्याच्या दारात घडणार होता. कारण प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपवून आणि लंकापती रावणाचा अहंकार चक्काचूर करून अयोध्येत परतणार होते. ही बातमी जशी वायुवेगाने नगरात पसरली तसे संपूर्ण अयोध्येचे चित्र पालटले आणि प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर विजयाचे प्रतीक म्हणून उंच बांबूच्या काठ्या उभारून त्यावर रेशमी वस्त्रे चढवली. प्राचीन काळातील ती अयोध्या नगरी, जिथे शरयू नदीचा संथ प्रवाह वाहतो, त्या नदीच्या तीरावर हजारो लोकांनी सूर्याला वंदन केले आणि प्रभूंच्या स्वागतासाठी फुलांच्या रांगोळ्या काढल्या. जेव्हा प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मणजींनी अयोध्येच्या सीमेवर पाऊल ठेवले, तेव्हा आकाशातून देवांनी दुंदुभी वाजवल्या आणि गंधर्वांनी प्रभूंच्या स्तुतीपर गीते गायली. अयोध्येतील मातांनी आपल्या घरासमोर गुढ्या उभारून त्यावर सुवर्ण कलश ठेवले होते, कारण रामराज्य हे केवळ एक शासन नव्हते, तर ते नीती आणि धर्माचे सर्वोच्च शिखर होते. प्रभू रामांच्या आगमनाने जणू वसंत ऋतूला अधिकच बहर आला आणि अरण्यातील वृक्षांनी आपल्या प्रभूच्या चरणांवर फुलांचा वर्षाव केला. वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामांचे स्वागत करताना सांगितले की हे रामा, आजचा दिवस ब्रह्मदेवांच्या सृष्टीरचनेचा आहेच, पण आज तू अधर्मावर विजय मिळवून परतला आहेस, म्हणून हा दिवस आता विजयाची गुढी म्हणून ओळखला जाईल. प्रत्येक घराच्या दारात लावलेली ती गुढी आता केवळ परंपरेचे प्रतीक राहिली नव्हती, तर ती एका आदर्श राजाच्या पुनरागमनाचा आणि सत्याच्या जयघोष करत होती. राजवाड्याच्या अंतर्भागात माता कौसल्या आणि सुमित्रा यांनी प्रभूंचे औक्षण केले आणि संपूर्ण नगरीत मिठाईचे वाटप झाले. त्या प्राचीन काळातील वातावरण इतके भक्तिमय होते की प्राण्यांनी देखील आपला द्वेष सोडून आनंदाने रामाचे नाव घेतले. शरयू नदीच्या काठावर संध्याकाळी जेव्हा हजारो दिवे प्रज्वलित झाले, तेव्हा असे वाटले जणू आकाशच पृथ्वीवर उतरले आहे. ऋषीमुनींनी या दिवशी विशेष शांतीपाठ केला आणि प्रभू रामांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू केली. गुढीपाडव्याचा हा सण आता केवळ नवीन वर्षाची सुरुवात राहिला नव्हता, तर तो एका नवीन युगाचा म्हणजेच रामराज्याचा प्रारंभ झाला होता. अयोध्येच्या त्या उंच गोपुरांवर जेव्हा भगवे ध्वज फडकू लागले, तेव्हा सर्व प्रजेने एक स्वरात जय श्रीराम असा नारा दिला आणि त्या आवाजाने दशदिशा दुमदुमल्या. प्राचीन राजप्रासादातील स्तंभांवर चंदनाचा लेप लावला गेला होता आणि सुगंधित धूपाने अवघे आकाश दरवळत होते. प्रभू रामांनी आपल्या प्रजेला संबोधित करताना सांगितले की ज्याप्रमाणे आपण आज ही गुढी उभारली आहे, त्याचप्रमाणे आपण आपल्या मनातील दुर्गुणांवर विजय मिळवून धर्माची गुढी कायम उंच ठेवली पाहिजे. या ऐतिहासिक घटनेमुळे गुढीपाडव्याला एक ऐतिहासिक आणि पराक्रमी वलय प्राप्त झाले आणि तेव्हापासून प्रत्येक हिंदू घराघरात प्रभू रामांच्या विजयाची आठवण म्हणून गुढी डौलाने उभी राहू लागली. अरण्यातील त्या साध्या पर्णकुटीपासून ते अयोध्येच्या सुवर्ण महालापर्यंत सर्वत्र एकच आनंद होता आणि तो म्हणजे धर्माचा विजय. ब्रह्मदेवांनी ज्या सृष्टीची रचना केली होती, त्या सृष्टीचा रक्षक स्वतः मानवी रूपात अवतरला होता आणि त्याने या मंगलदिनी विजयाचा ध्वज रोवला होता. या 5व्या टप्प्यात आपण पाहिले की कशाप्रकारे प्राचीन परंपरेला प्रभू रामांच्या विजयाची जोड मिळाली आणि हा सण अधिक तेजस्वी झाला. आता अयोध्या सज्ज होती एका चिरंतन सुखासाठी आणि ही गुढी साक्ष देत होती येणाऱ्या पिढ्यांना की सत्य कधीही पराभूत होत नाही. सृष्टीच्या प्रारंभीच्या त्या मंगल कालखंडात जेव्हा प्रभू रामांच्या विजयाने धरणी हर्षित झाली होती, तेव्हाच ब्रह्मदेवांनी आपल्या मानसपुत्रांना म्हणजे सनकादी ऋषींना कालचक्राचे अत्यंत गूढ आणि दिव्य रहस्य सांगण्यासाठी मेरू पर्वताच्या पायथ्याशी पाचारण केले होते. प्राचीन काळातील तो मेरू पर्वत, ज्याच्या शिखरांना स्वर्गातील देव स्पर्श करत असत आणि ज्याच्या दऱ्यांमधून अमृतासारखे निर्मळ झरे वाहत असत, तिथे एक विशाल सभा भरली होती. ब्रह्मदेवांनी आपल्या 4ही मुखांतून वेदांच्या मंत्रांचा उच्चार केला आणि सांगितले की चैत्रशुद्ध प्रतिपदा हा केवळ मानवासाठी नवीन वर्षाचा प्रारंभ नाही, तर हे संपूर्ण ब्रह्मांडाचे कालचक्र नव्याने फिरण्याची वेळ आहे. ऋषींनी विचारले की हे पितामह, या दिवशी गुढी उभारताना आपण जो कलश वापरतो आणि जे मंत्र म्हणतो, त्यांचा सृष्टीच्या गतीशी काय संबंध आहे?
तेव्हा ब्रह्मदेवांनी आपल्या दिव्य दृष्टीने विश्वाच्या अंतरंगात डोकावून सांगितले की ज्याप्रमाणे गुढीवरील कलश आकाशाकडे तोंड करून असतो, त्याप्रमाणे मानवाचे चैतन्य हे उच्च लोकांशी जोडलेले असले पाहिजे. प्राचीन काळातील त्या पवित्र सभेत ऋषीमुनींनी पाहिले की ग्रहांच्या स्थितीमध्ये एक विलक्षण बदल होत आहे आणि सूर्य स्वतः आपल्या रथाचे घोडे या दिवशी अधिक तेजाने धावू लागतात, जेणेकरून पृथ्वीवरील जडत्व संपून चैतन्य निर्माण व्हावे. अरण्यातील त्या प्राचीन वृक्षांखाली बसलेल्या ऋषींनी या ज्ञानाचा स्वीकार केला आणि ठरवले की हे ज्ञान आपण पृथ्वीवरील प्रत्येक आश्रमात आणि घराघरात पोहोचवू. त्या काळी जेव्हा नद्यांच्या पात्रात सूर्याचे प्रतिबिंब पडत असे, तेव्हा ते प्रतिबिंब जणू ईश्वराच्या अस्तित्वाची साक्ष देत असे. ब्रह्मदेवांनी पुढे स्पष्ट केले की कालचक्र हे 4 युगांमध्ये विभागलेले असले तरी प्रत्येक वर्षाची ही पहिली तिथी मानवाला आपले कर्म सुधारण्याची संधी देते. या दिव्य चर्चेदरम्यान माता सरस्वतींनी आपल्या वीणेचे सूर छेडले आणि अवघ्या विश्वात एक अद्भुत नाद निर्माण झाला, ज्याला ब्रह्मनाद असे म्हणतात. या नादाच्या लहरी जेव्हा पृथ्वीवरील प्राचीन मंदिरांच्या कळसांना स्पर्श करतात, तेव्हा त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा महासागर निर्माण होतो. ऋषीमुनींनी या दिवशी विशेषतः पंचकाचे पठण करण्याची पद्धत सुरू केली, ज्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या 5 अंगांचे वर्णन असते, जे मानवी जीवनाचे नशीब ठरवतात. वनातील आश्रमांमध्ये गुरु आपल्या शिष्यांना शिकवत होते की काळाचा आदर करणे म्हणजे ईश्वराचा आदर करणे होय. प्राचीन काळातील त्या महान राजांनी आपल्या राजज्योतिषांकडून या दिवशी वर्षफळ ऐकण्याची प्रथा सुरू केली, ज्यामुळे त्यांना प्रजेच्या हितासाठी कोणते निर्णय घ्यावेत याची दिशा मिळत असे. गुढी उभारताना जो बांबू वापरला जातो, तो बांबू म्हणजे मानवाचा कणा आहे, जो ताठ राहिला पाहिजे, आणि त्यावरचा रेशमी ध्वज म्हणजे आपले शुद्ध मन आहे, जे ईश्वराच्या नामात डुलत राहिले पाहिजे. ब्रह्मदेवांच्या या ज्ञानामुळे सृष्टीतील प्रत्येक जीव, मग तो पशु असो वा पक्षी, एका अनामिक ओढीने या दिवसाच्या स्वागतासाठी तयार झाला. अरण्यातील वाघ आणि हरिण देखील या दिवशी एकाच पाणवठ्यावर येऊन पाणी पीत असत, कारण या पवित्र तिथीला हिंसेचा त्याग करून प्रेमाचा स्वीकार करण्याचे आवाहन ऋषींनी केले होते. त्या प्राचीन युगातील वास्तुशिल्प देखील अशा प्रकारे बनवले जात असे की पाडव्याच्या दिवशी सूर्याची पहिली किरणे थेट गर्भगृहातील देवतेच्या चरणांना स्पर्श करतील. या सर्व घटनांच्या मुळाशी ब्रह्मदेवांचा तो महान संकल्प होता, ज्याने शून्यातून विश्वाची उभारणी केली होती. ऋषींनी या दिवशी भूमिपूजन करण्याची देखील परंपरा सुरू केली, कारण धरणी माता आता नवीन पीक देण्यासाठी सज्ज झाली होती. अशा प्रकारे या 6व्या टप्प्यात आपण पाहिले की गुढीपाडव्याचा संबंध केवळ जमिनीवरील सणाशी नसून तो थेट आकाशातील नक्षत्रांशी आणि ब्रह्मदेवांच्या कालचक्राशी जोडलेला आहे. हे ज्ञान जेव्हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले, तेव्हा प्रत्येकाने आपल्या आयुष्याची नवी गुढी उभारण्याचा निश्चय केला. आता ही कथा अशा वळणावर आली होती जिथे देवांनी आणि मानवांनी मिळून सृष्टीच्या मांगल्यासाठी प्रार्थना केली होती. कालचक्राचे रहस्य समजल्यानंतर ऋषीमुनींनी या पावन तिथीला अधिक सामर्थ्यशाली बनवण्यासाठी हिमालयाच्या कुशीत असलेल्या एका गुप्त तपोभूमीत एकत्र येण्याचे ठरवले, जिथे गंगा नदीचा उगम होतो आणि जिथले वायू केवळ मंत्रोच्चारांनी भारलेले असतात. प्राचीन काळातील त्या दुर्गम भागात जिथे मानवी पाऊल सहज पडत नसे, तिथे वशिष्ठ, विश्वामित्र आणि भरद्वाज यांसारख्या महान ऋषींनी एक भव्य यज्ञकुंड प्रज्वलित केले, कारण त्यांना ठाऊक होते की चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी ब्रह्मांडातील प्राणशक्ती पृथ्वीच्या सर्वात जवळ असते. यज्ञाच्या त्या धगधगत्या ज्वाळांमध्ये जेव्हा शुद्ध गाईचे तूप आणि दुर्मिळ जडीबुटी अर्पण केल्या जात होत्या, तेव्हा त्यातून निघणारा धूर आकाशात जाऊन मेघमंडळाला स्पर्श करत होता आणि त्यातूनच नवीन वर्षाच्या पावसाचे संकेत मिळत होते. ऋषींनी आपल्या ध्यानधारणेतून असे पाहिले की ज्याप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरते, तशीच ती या दिवशी एका नवीन लहरीत प्रवेश करते, ज्यामुळे मानवाच्या बुद्धीचा विकास होणे शक्य होते. वनातील त्या प्राचीन गुहेत जिथे हजारो वर्षांपासून तपश्चर्या चालत आली होती, तिथल्या भिंतींवर उमटलेली चिन्हे जणू ब्रह्मदेवांच्या सृष्टीरचनेच्या आराखड्याची साक्ष देत होती. ऋषी विश्वामित्रांनी या दिवशी गायत्री मंत्राचा विशेष जप केला, कारण सूर्यदेवाची शक्ती या दिवशी आपल्या उच्चतम बिंदूवर पोहोचण्यासाठी सिद्ध होत असते. प्राचीन काळातील त्या मंदिरात जिथे पाषाणातूनही ईश्वरी चैतन्य प्रगट होत असे, तिथे भाविकांनी गर्दी केली होती, कारण त्यांना आपल्या आयुष्यातील संकटांचा नाश करायचा होता.
यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी जेव्हा ऋषींनी ओंकाराचा उच्चार केला तेव्हा त्या ध्वनीने डोंगर दऱ्यांमधून प्रतिध्वनी निर्माण झाला आणि असे वाटले की प्रत्यक्ष निसर्गच देवाशी संवाद साधत आहे. या टप्प्यात आपण अनुभवले की कशाप्रकारे ऋषींच्या साधनेने या सणाला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले आणि सामान्य मानवाचा संबंध थेट ब्रह्मांडाशी जोडला. आता ही सृष्टी केवळ भौतिक रूपाने नाही तर आध्यात्मिक रूपाने देखील नवीन वर्षासाठी पूर्णपणे सज्ज झाली होती. ऋषीमुनींच्या तपोबलाने जेव्हा वातावरणात सात्विकता संचारली तेव्हा सृष्टीच्या या प्रारंभाचा उत्सव साजरा करण्यासाठी प्राचीन भारतातील महान नगरे आणि छोटी खेडी एका वेगळ्याच तेजाने उजळून निघाली होती. त्या काळी जेव्हा नगररचना ही निसर्गाच्या नियमांशी बांधलेली असायची तेव्हा चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या पूर्वसंध्येलाच नगराचे मुख्य द्वार फुलांनी आणि आंब्याच्या डहाळ्यांनी सजवले जात असे. प्रत्येक घराच्या अंगणात गायीच्या शेणाना सारवून त्यावर शुभ्र पिठाची आणि विविध रंगांच्या फुलांची रांगोळी काढली जाई. कारण असे मानले जात असे की साक्षात लक्ष्मी माता या दिवशी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्या घराचे अंगण स्वच्छ आणि सजलेले असते तिथे ती वास्तव्य करते. प्राचीन काळातील त्या अरण्यांच्या मधून वाहणाऱ्या ओढ्यांच्या काठावर असलेल्या छोट्या झोपड्यांपासून ते उत्तुंग प्रासादांपर्यंत सर्वत्र एकच उत्साह होता. कारण हा दिवस म्हणजे ब्रह्मदेवांनी दिलेल्या आयुष्याचा कृतज्ञता सोहळा होता. घराघरातील गृहिणींनी आपल्या पितळी आणि तांब्याच्या भांड्यांना घासून पुसून आरशासारखे चकाकी आणली होती आणि त्यामध्ये पवित्र जल भरून ठेवले होते. ब्रह्मदेवांच्या सृष्टीरचनेची ही आठवण म्हणून प्रत्येक घरासमोर जी गुढी उभी केली जात होती तिला नैवेद्य दाखविण्यासाठी खास गुळाची आणि खोबऱ्याची मिठाई बनवली जात होती, ज्याचा सुवास वाऱ्याच्या लहरींवर स्वार होऊन पूर्ण परिसरात दरवळत होता. राजाने आपल्या दरबारातून अशी घोषणा केली होती की आजच्या दिवशी कोणताही नागरिक उपाशी राहणार नाही आणि प्रत्येकाला नवीन वस्त्रे आणि धान्य दिले जाईल, कारण समृद्धीची ही पहिली पायरी आहे. प्राचीन काळातील त्या मंदिरात जिथे पाषाणाच्या मूर्ती देखील बोलक्या वाटत असत तिथे पहाटेपासूनच शंखाचे नाद ऐकू येत होते आणि भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. लोक एकमेकांना भेटताना नूतन वर्षाभिनंदन म्हणण्याऐवजी सृष्टीच्या प्रारंभाचा विजय असो असे म्हणून अभिवादन करत होते, कारण त्या काळात आपली संस्कृती ही थेट निसर्गाशी आणि ब्रह्मदेवांच्या कार्याशी जोडलेली होती. अरण्यातील ऋषींच्या आश्रमात शिष्यांनी जमिनीवर दर्भाची आसनी टाकली होती आणि तिथे बसून ते गुरुमुखातून सृष्टीच्या उत्पत्तीचे श्लोक पाठ करत होते. लहान मुलांनी बांबूच्या लहान काठ्या घेऊन स्वतःच्या छोट्या गुढ्या तयार केल्या होत्या आणि त्या घेऊन ते गल्ली बोळात आनंदाने बागडत होते, जणू काही ते या सृष्टीचे छोटे रक्षकच आहेत. स्त्रियांनी कपाळावर मोठे कुंकवाचे टिळे लावले होते आणि हातामध्ये हिरव्या बांगड्या परिधान केल्या होत्या, ज्या निसर्गाच्या हिरवाईचे प्रतीक होत्या. गुढीपाडव्याचा हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी नव्हता, तर तो एक सामाजिक मेळावा होता, जिथे सर्व भेदभाव विसरून लोक एकत्र येत असत. ब्रह्मदेवांनी जेव्हा मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्यांनी परस्पर सहकार्याचा जो संदेश दिला होता त्याचे जिवंत दर्शन या उत्सवातून घडत होते. नगराच्या मध्यभागी असलेल्या विशाल पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती, कारण या झाडाला वृक्षराज मानले जाई आणि असे मानले जाई की या दिवशी या झाडातून अधिक प्राणवायू आणि दैवी शक्ती बाहेर पडते. प्राचीन वैद्यांनी या दिवशी विशेष औषधी काढा तयार केला होता, जो प्रत्येक घराघरात वाटला जात होता, जेणेकरून येणाऱ्या उष्ण ऋतूत कोणालाही व्याधी जडू नयेत. ज्या घरासमोर गुढी डौलाने उभी होती तिथून वाहणारा वारा जणू त्या घरातील लोकांच्या मनातील चिंता वाहून नेण्याचे काम करत होता. ब्रह्मदेवांच्या त्या महान संकल्पाचा हा विजयोत्सव मानवी अस्तित्वाची ओळख करून देत होता की आपण या अफाट विश्वाचा एक छोटा पण महत्त्वाचा भाग आहोत. रात्रीच्या वेळी जेव्हा नगरात ठिकठिकाणी मशाली पेटवल्या गेल्या तेव्हा त्यांचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात पडून एक अद्भुत सोन्याचे नगर असल्याचा भास होत होता. अशा प्रकारे या 8व्या टप्प्यात आपण पाहिले की कशाप्रकारे प्रजेने आणि निसर्गाने मिळून ब्रह्मदेवांच्या या सृष्टीरचनेचा आणि नवीन वर्षाचा आनंद साजरा केला, ज्यामुळे मानवी जीवनात एक नवी आशा आणि उत्साह निर्माण झाला. आता हा सोहळा आपल्या परमोच्च बिंदूवर पोहोचणार होता, जिथे भक्ती आणि निसर्गाचे अतूट नाते अधिक घट्ट होणार होते. सृष्टीच्या प्रारंभाची ती दिव्य पहाट जशी पुढे सरकत गेली तशी प्राचीन भारतातील महामंदिरांच्या प्रांगणात भक्तांचा महासागर लोटला होता,
कारण हे केवळ पाषाणाचे मंदिर नव्हते, तर ते ब्रह्मदेवांच्या सृष्टीरचनेचे प्रतीक असलेले एक भव्य ऊर्जास्थान होते. त्या काळी मंदिरांचे खांब कोरीव कामांनी नटलेले असायचे, ज्यावर सृष्टीच्या निर्मितीच्या कथा कोरलेल्या होत्या आणि त्या पाषाणांमधून जणू इतिहास जिवंत होत होता. गर्भगृहाच्या बाहेर असलेल्या नगाऱ्यांचा गडगडाट झाला आणि शंखाचे गंभीर स्वर वातावरणात उमटले, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येक भक्ताच्या अंगावर रोमांच उभे राहिले, कारण आता ब्रह्मदेवांच्या विशेष पूजेचा प्रारंभ झाला होता. मंदिरात विखुरलेला चंदनाचा आणि केवड्याचा सुगंध भक्तांच्या मनाला एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात घेऊन जात होता, जिथे केवळ भक्ती आणि शांतता होती. मुख्य पुजाऱ्यांनी जेव्हा सोन्याच्या ताटात पंचारती सजवली आणि मंत्रोच्चारांनी गाभारा दुमदुमून गेला, तेव्हा गाभाऱ्यातील मूर्तीवर लावलेले अष्टगंध आणि त्यावर अर्पण केलेली तुळशीची पाने दैवी तेजाने चमकू लागली. ब्रह्मदेवांनी ज्या प्रकारे शून्यातून ह्या विश्वाचे पैलू रचले होते, त्याच प्रकारे या दिवशी मंदिराच्या चारही कोपऱ्यांमध्ये 4 वेदांचे पठण करणाऱ्या ब्राह्मणांच्या टोळ्या बसल्या होत्या, ज्यांचे स्वर एकमेकांत मिसळून एक महान नाद ब्रह्म निर्माण करत होते. वनातील ऋषींनी या सोहळ्यासाठी विशेष सुगंधी फुले आणली होती, जी केवळ ह्याच ऋतूत फुलतात आणि ज्यांचा वास थेट स्वर्गापर्यंत पोहोचतो असे मानले जात असे. मंदिराच्या बाहेरील बांबूच्या उंच काठीवर जेव्हा नगराची मुख्य गुढी उभारली गेली आणि तिचा रेशमी ध्वज वाऱ्याच्या लहरीवर डोलू लागला, तेव्हा हजारो हात एकाच वेळी श्रद्धेने जोडले गेले. प्रत्येक भक्ताच्या मनात हीच भावना होती की ज्याप्रमाणे ही गुढी उंच आहे आणि आकाशाला स्पर्श करत आहे, त्याचप्रमाणे आमचे आयुष्य देखील ध्येयाने प्रेरित आणि पवित्र असावे. प्राचीन काळातील त्या समाजात जेव्हा मंदिर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून ते सामाजिक एकतेचे केंद्र असायचे, तेव्हा या दिवशी गावातील सर्व वाद मिटवून लोक एकमेकांना मिठी मारत असत आणि कडुनिंबाचा प्रसाद वाटत असत. ब्रह्मदेवांच्या या सृष्टीमध्ये कोणाचेही अस्तित्व श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही, हे तत्वज्ञान या उत्सवातून स्पष्टपणे दिसत होते, कारण राजा आणि रंक एकाच रांगेत उभे राहून देवाला वंदन करत होते. मंदिराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या पवित्र ओढ्याच्या पात्रात लोकांनी दिवे सोडले होते, जे प्रवाहासोबत वाहत जाऊन नवीन वर्षाच्या शुभ संदेशाचा प्रसार करत होते. प्राचीन त्या वास्तूमध्ये ध्वनीचे शास्त्र इतके प्रगत होते की जेव्हा एक छोटा घंटा वाजवला जाई, तेव्हा त्याचा प्रतिध्वनी संपूर्ण नगरात शांततेचे कंपन निर्माण करत असे. या पूजेच्या वेळी देवाला नैवेद्य म्हणून सृष्टीतील सर्व प्रकारच्या अन्नाचे नमुने ठेवले गेले होते, कारण हे वर्ष सर्वांसाठी अन्नधान्याने समृद्ध जावे अशी प्रार्थना ब्रह्मदेवांकडे केली जात होती. लहान मुले मंदिराच्या आवारात असलेल्या जुन्या वटवृक्षाला प्रदक्षिणा घालत होती आणि आपल्या पूर्वजांच्या कथा ऐकत होती, ज्यातून त्यांना या सणाचे महत्त्व समजत होते. ब्रह्मदेवांच्या 4 मुखांप्रमाणेच या दिवसाचे 4 मुख्य उद्देश म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती कशी करावी याचे मार्गदर्शन ऋषीमुनी मंदिराच्या कट्ट्यावर बसून सामान्य लोकांना करत होते. त्या प्राचीन युगातील लोकांची श्रद्धा इतकी अतूट होती की जेव्हा पूजेच्या शेवटी पुष्पवृष्टी झाली, तेव्हा प्रत्येकाला असे वाटले की प्रत्यक्ष देवांनीच त्यांना आशीर्वाद दिला आहे. या 10व्या टप्प्यात आपण पाहिले की कशाप्रकारे मंदिर आणि भक्तीच्या माध्यमातून ब्रह्मदेवांच्या सृष्टीरचनेचा गौरव केला गेला आणि मानवी मनात सात्विकतेची पेरणी झाली. आता हा उत्सव केवळ आध्यात्मिक राहिला नव्हता, तर तो जीवनाचा एक अभिन्न भाग बनला होता, जो येणाऱ्या संपूर्ण वर्षाला दिशा देणार होता. मंदिरातील सोहळा संपल्यानंतर सूर्याचे तेज अधिकच प्रखर झाले होते आणि अरण्यातील त्या घनदाट सावलीत वसलेल्या ऋषींच्या आश्रमात आता एक नवा ज्ञानयज्ञ सुरू झाला होता. प्राचीन काळातील ऋषींच्या या आश्रमात मातीची घरे आणि गवताची छपरे होती, जिथे दारात सडा संमार्जन करून सुंदर स्वस्तिक काढलेले होते आणि सभोवताली हरिणांचे कळप निर्भयपणे फिरत होते. वशिष्ठ ऋषींनी आपल्या शिष्यांना आणि गावातील जिज्ञासू लोकांना एका विशाल पिंपळाच्या वृक्षाखाली एकत्र केले होते, कारण या दिवशी केवळ उत्सव साजरा करून चालणार नव्हते, तर सृष्टीच्या रचनेमागील मूळ तत्त्व समजून घेणे आवश्यक होते. ऋषींनी सांगायला सुरुवात केली की जेव्हा ब्रह्मदेवांनी चैत्र शुद्ध प्रतिपदेला सृष्टी निर्माण केली, तेव्हा त्यांनी केवळ पर्वत आणि नद्या बनवल्या नाहीत, तर त्यांनी काळाचे सूक्ष्म विभाग देखील केले, ज्याला आपण पंचांग म्हणतो. प्राचीन काळातील त्या सभेत लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते की कशा प्रकारे या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती मानवी मनावर परिणाम करते, आणि म्हणूनच गुढी उभारून आपण त्या खगोलशास्त्रीय शक्तींना आपल्या जीवनात आमंत्रित करतो.
ऋषींनी स्पष्ट केले की गुढीची काठी ही मानवी कणा आहे आणि त्यावरचा कलश हा आपला मेंदू आहे, जो नेहमी ईश्वरी ज्ञानाने भरलेला असावा लागतो. यावेळी आश्रमातील शिष्यांनी हातामध्ये प्राचीन भूर्जपत्रे धरली होती, ज्यावर या दिवसाचे गणिती महत्त्व कोरलेले होते की कशाप्रकारे आजच्या दिवसापासून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो आणि निसर्गाला संजीवनी देतो. अरण्यातील त्या शांत वातावरणात केवळ ऋषींच्या शब्दांचा गंभीर आवाज घुमत होता आणि मधूनच आश्रमातील यज्ञातून येणारा तुपाचा सुगंध सर्वांना देवांच्या वास्तव्याची जाणीव करून देत होता. ब्रह्मदेवांनी सृष्टीरचना करताना मानवाच्या कर्माला प्राधान्य दिले होते आणि म्हणूनच या दिवशी नवीन संकल्प करण्याची परंपरा ऋषींनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. त्या काळी जेव्हा घराघरातून लोक आश्रमात येत असत, तेव्हा ते आपल्यासोबत वनातील कंदमुळे आणि ताजी फळे आणत असत, जी प्रथम ब्रह्मदेवांच्या चरणी अर्पण केली जात असत. ऋषींनी सांगितले की निसर्गाशी जुळवून घेणे म्हणजेच खरा धर्म आहे आणि जोपर्यंत आपण या मातीची आणि नद्यांची सेवा करत नाही, तोपर्यंत आपली गुढी केवळ एक देखावा ठरेल. प्राचीन काळातील त्या ऋषींनी असेही सांगितले की या दिवशी कडुनिंबाच्या पानांचे सेवन करणे म्हणजे आपल्या शरीरातील 5 तत्वांचे शुद्धीकरण करणे आहे, जेणेकरून येणाऱ्या कठीण ऋतूत आपण स्थिर राहू शकू. सभेत बसलेले वृद्ध आणि तरुण सर्वजण या ज्ञानाने भारावून गेले होते, कारण त्यांना पहिल्यांदाच आपल्या सणामागील इतके खोल शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण समजत होते. ब्रह्मदेवांच्या 4 मुखातून निघालेले वेद हे केवळ मंत्र नव्हते, तर ते या सृष्टीला चालवण्याचे नियम होते आणि या दिवशी त्या नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली जात असे. अरण्यातील पक्ष्यांचा किलबिलाट जणू या ज्ञानयज्ञात आपली सहमती दर्शवत होता आणि मंद वाहणारा वारा ऋषींचे हे विचार दऱ्याखोऱ्यात पसरवत होता. ज्यावेळी ज्ञानदान संपले तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक निराळीत चमक होती, कारण त्यांना आता समजले होते की गुढीपाडवा हा केवळ हिंदू नववर्ष नसून तो मानवी चेतनेच्या उत्थानाचा दिवस आहे. या 11व्या टप्प्यात आपण पाहिले की कशाप्रकारे प्राचीन ऋषींनी सणाचे महत्त्व शास्त्रीय दृष्टिकोनातून समजावून सांगितले आणि मानवाचा निसर्गाशी असलेला संबंध अधिक दृढ केला. आता हा ज्ञानप्रकाश घेऊन लोक आपल्या घराकडे निघाले होते, जेणेकरून ते आपल्या आयुष्याची गुढी अधिक भक्कमपणे उभी करू शकतील. आश्रमातील ज्ञानयज्ञ पूर्ण झाल्यावर दुपारच्या वेळी राजवाड्याच्या विशाल सभामंडपात एक अत्यंत महत्त्वाचा विधी सुरू झाला होता, ज्याला प्राचीन काळी वर्षारंभ सभा म्हटले जाई. अयोध्येसारख्या भव्य नगराचा तो राजवाडा, ज्याचे स्तंभ हस्तिदंताने आणि मौल्यवान रत्नांनी जडवलेले होते, तिथे राजाने आपल्या सिंहासनावरून सर्व प्रजेला आणि मांडलिक राजांना संबोधित करण्यासाठी पाचारण केले होते. ब्रह्मदेवांनी ज्या प्रकारे विश्वाचे नियम बनवले होते, त्याच धर्तीवर या दिवशी राजसभेत जुन्या चुकांची क्षमा मागून नवीन न्यायाची गुढी उभारली जात असे. राजाने आपल्या मुख्य राजपुरोहितांना विनंती केली की त्यांनी नवीन वर्षाचे पंचांग वाचून दाखवावे, जेणेकरून प्रजेला येणाऱ्या काळातील पाऊस, शेती आणि आरोग्याची स्थिती समजेल. प्राचीन काळातील ती सभा इतकी शिस्तबद्ध होती की तिथे केवळ श्वासाचा आवाज ऐकू येत होता आणि जेव्हा राजपुरोहितांनी भूर्जपत्रावरील ग्रहदशा वाचायला सुरुवात केली, तेव्हा सर्वांनी आपली मने एकाग्र केली. राजपुरोहितांनी सांगितले की यावर्षी ब्रह्मदेवांच्या कृपेने सृष्टीवर पर्जन्यवृष्टी भरपूर होईल आणि धरणीमाता धान्याने ओसंडून वाहेल, परंतु त्यासाठी प्रत्येक नागरिकाला आपल्या दारात एक वृक्ष लावणे अनिवार्य असेल. ही केवळ राजाची आज्ञा नव्हती, तर तो एक धार्मिक संकल्प होता, कारण ब्रह्मदेवांनी निर्माण केलेल्या या निसर्गाचे रक्षण करणे हाच मानवाचा सर्वात मोठा धर्म मानला जात असे. राजसभेत उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कडुनिंबाचा रस आणि गुळाचा नैवेद्य देण्यात आला, जो हे दर्शवत होता की राजा आणि प्रजा दोघांनाही जीवनातील कडूगोड प्रसंगात सोबत राहायचे आहे. त्या प्राचीन काळात जेव्हा एखादा राजा नवीन वर्षाचा संकल्प सोडत असे, तेव्हा तो आपल्या कोशातील काही भाग गरिबांसाठी आणि अनाथांसाठी राखून ठेवत असे, कारण सृष्टीच्या निर्मात्याने सर्वांना जगण्याचा अधिकार दिला आहे. सभेत बसलेल्या वृद्ध ऋषींनी राजाला आशीर्वाद दिला की तुझी कीर्ती या गुढीसारखीच अढळ आणि उंच राहील, जोपर्यंत तू सत्याच्या मार्गावरून चालशील. राजवाड्याच्या बाहेर असलेल्या मुख्य चौकात नगारा वाजवून प्रजेला सूचित करण्यात आले की आजपासून नवीन कायदे लागू होतील, जे सर्वसमावेशक आणि दयाळू असतील.
प्राचीन काळातील त्या समृद्धीचे मूळ हेच होते की लोक सणांना केवळ मौजमजेचे साधन मानत नसत, तर तो आत्मपरीक्षणाचा दिवस मानत असत. ब्रह्मदेवांच्या 4 दिशांप्रमाणे राजाने आपल्या 4ही सीमांच्या रक्षणाची शपथ घेतली आणि प्रजेला निर्भय राहण्याचे वचन दिले. स्त्रियांनी राजवाड्याच्या प्रांगणात गुलालाची उधळण केली आणि सुवासिक फुलांचे हार स्तंभांना बांधले, ज्यामुळे तो पाषाणाचा महाल देखील चैतन्यमयी वाटू लागला. या सभेच्या शेवटी जेव्हा राजाने आपल्या हाताने राजध्वज आणि गुढीची पूजा केली, तेव्हा अवघ्या अयोध्येत आनंदाची लाट उसळली. घराघरातून लोक बाहेर येऊन एकमेकांच्या सुखदुःखाची चौकशी करत होते आणि वैराचा त्याग करत होते, कारण ब्रह्मदेवांच्या या सृष्टीत द्वेषाला स्थान नाही असा संदेश ऋषींनी दिला होता. नगरातील कारागिरांनी आपल्या अवजारांची पूजा केली होती आणि शेतकऱ्यांनी आपल्या नांगराला गुढी बांधली होती, कारण आजपासूनच शेतीच्या नवीन हंगामाची सुरुवात होणार होती. अशा प्रकारे या 12व्या टप्प्यात आपण पाहिले की कशा प्रकारे राजसत्तेने आणि धर्माने एकत्र येऊन ब्रह्मदेवांच्या सृष्टीरचनेचा गौरव केला आणि एका आदर्श समाजाची पायाभरणी केली. आता हा दिवस मावळतीकडे झुकत असताना देखील लोकांच्या मनातील उत्साह कमी झाला नव्हता, कारण त्यांना ठाऊक होते की हा तर केवळ एका सुवर्णयुगाचा प्रारंभ आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेचा तो दिवस आता मावळतीकडे झुकू लागला होता आणि पश्चिमेच्या क्षितिजावर सूर्याने आपली सोनेरी किरणे हळूहळू संकलित करायला सुरुवात केली होती. पण अयोध्येच्या नगरीत आणि ऋषींच्या आश्रमात पसरलेला तो दैवी प्रकाश मात्र अधिकच गडद होत होता. ब्रह्मदेवांनी ज्या अथांग संकल्पातून या सृष्टीची निर्मिती केली होती, त्या संकल्पाची प्रचिती आज प्रत्येक जीवाच्या डोळ्यात दिसत होती. घराघरासमोर उभारलेल्या त्या गुढ्या सायंकाळच्या मंद वाऱ्यावर डौलाने डुलत होत्या, जणू काही त्या आकाशातील ताऱ्यांशी संवाद साधत होत्या की मानवाने आज पुन्हा एकदा आपल्या अस्तित्वाचा आणि धर्माचा विजय साजरा केला आहे. वशिष्ठ ऋषींनी आश्रमाच्या अंगणात आपल्या शिष्यांना अखेरचा उपदेश देण्यासाठी एकत्र केले आणि सांगितले की भक्तांनो, ही गुढी म्हणजे केवळ लाकूड आणि कापड नाही, तर तो आपल्या आत्म्याचा ध्वज आहे, जो नेहमी सत्याच्या दिशेने फडकला पाहिजे. आज आपण जे कडुनिंबाचे सेवन केले, जो सूर्यप्रकाश अनुभवला आणि ज्या ब्रह्मदेवांची भक्ती केली, ते सर्व आपल्याला हेच शिकवते की सृष्टी ही ईश्वराचे जिवंत रूप आहे. प्राचीन काळातील त्या पवित्र वातावरणात जेव्हा पहिल्यांदा अंधकार पडू लागला, तेव्हा घरोघरी मातीचे दिवे प्रज्वलित झाले आणि त्या छोट्या ज्योतींनी साक्ष दिली की ज्ञानाचा एक कणही अज्ञानाचा महासागर आटवू शकतो. ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना करताना मानवाला बुद्धी दिली, पण त्या बुद्धीचा वापर जेव्हा करुणेसाठी होतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने नवीन वर्षाचा प्रारंभ होतो. प्रभू रामचंद्र आपल्या राजवाड्याच्या गच्चीवरून जेव्हा अयोध्येच्या या दीपोत्सवाकडे पाहत होते, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होते, कारण त्यांना ठाऊक होते की ही परंपरा येणाऱ्या हजारो वर्षांपर्यंत मानवाला संकटात आधार देईल. नद्यांच्या पात्रात सोडलेले ते दिवे आता समुद्राच्या दिशेने प्रवाहित झाले होते, जणू काही ते ब्रह्मांडाच्या कानाकोपऱ्यात हाच संदेश घेऊन जात होते की चैत्र शुद्ध प्रतिपदा हाच विश्वाचा वाढदिवस आहे. ऋषींनी या कथेचा समारोप करताना सांगितले की जो कोणी या दिवशी आपल्या मनातील अहंकार, द्वेष आणि आळस या गुणांची गुढी खाली उतरवून प्रेम, सेवा आणि भक्तीची गुढी मनात उभी करेल, त्यालाच खऱ्या अर्थाने ब्रह्मदेवांचे आशीर्वाद प्राप्त होतील. आकाशात आता चंद्रकोर उगवली होती, जी निसर्गाच्या शीतलतेचे प्रतीक होती. लहान मुले थकली होती, पण त्यांच्या स्वप्नात आता सृष्टीच्या उत्पत्तीचे ते महान देखावे फिरत होते. प्राचीन काळातील त्या महान ऋषींनी, राजांनी आणि प्रजेने मिळून सुरू केलेली ही परंपरा आज आपल्यापर्यंत पोहोचली आहे, ती केवळ एक सण म्हणून नाही, तर ती एक जीवन पद्धती म्हणून. ज्या प्रकारे ब्रह्मदेवांनी शून्यातून विश्व निर्माण केले, त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यातील शून्यातून कर्माचा पर्वत उभा केला पाहिजे. कथेच्या या अंतिम चरणात आपण हे पाहिले की गुढीपाडवा हा केवळ हिंदूंचा सण नाही, तर तो संपूर्ण सृष्टीचा, निसर्गाचा आणि जीवनाचा उत्सव आहे. ब्रह्मदेवांच्या 4 मुखांनी जसे 4 वेद सांगितले, तसे या सणाचे 4 स्तंभ आहेत: भक्ती, निसर्गप्रेम, आरोग्य आणि विजय. जशी ही कथा संपत आहे, तशी एक नवीन जाणीव आपल्या मनात निर्माण होत आहे की आपण या महान परंपरेचे वारसदार आहोत. आता सर्वत्र शांतता पसरली होती. केवळ मंदिराच्या घंटांचा मंद नाद आणि नदीच्या प्रवाहाचा आवाज येत होता, जो जणू ओम शांतीचा जप करत होता. अशा प्रकारे सृष्टीच्या निर्मात्याचा हा विजयोत्सव आणि प्रभू रामांच्या आगमनाचा हा आनंद उत्सव मानवी मनाला एका दिव्य उंचीवर घेऊन गेला आहे. ही कथा आपल्याला आठवण करून देते की प्रत्येक नवीन दिवस ही एक नवीन संधी आहे आणि प्रत्येक गुढी ही आपल्या यशाची साक्ष आहे.